पाटील या सरकारी कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली। त्यानंतर आपण त्यांच्या गावामध्ये आलो आहोत। इथे जे त्यांचे नागरिक आहेत, इथे आसपासचे लोक आहेत, त्यांचे पै पाहुणे आहेत, त्यांचं याबद्दल काय मत आहे आपण हे बघूयात। आपल्याशी बोलतायत अभिजित पाटील। अत्यंत चांगला मुलगा होता हर्षल। त्यांच्या कुटुंबाचे आमचे सगळ्यांचे जवळचे संबंध होते। नवीन सुरुवात केली होती 10-12 वर्षापूर्वी। शेतकरी कुटुंब एक वेगळ्या वाटेवर जायचं म्हणून नोकऱ्या नाही आहेत, आता बघताय सगळे आमिष आहेत, नोकऱ्या नाही आहेत, काहीतरी बेरोजगार मुलं हे करायचे, कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, पैसे आहेत, कुटुंबाला हातभार लागेल म्हणून यामध्ये उतरला होता हर्षल। फार चांगला अत्यंत उमेद असणारा मुलगा होता आणि दुर्दैवाने त्याला मृत्यूला आज कवटाळावं लागलं, फक्त बिलं अडकल्यामुळं। घरची शेती विकली बिलांसाठी। तुम्ही जर त्यानं केलेली कामं बघितली तर या 2-3 जिल्ह्यांचा सर्वे केला तर अत्यंत चांगल्या केलेल्या कामांमध्ये त्यानं केलेल्या गावांची कामं आहेत। अत्यंत चांगल्या पद्धतीनं या जलजीवन मिशनचं काम केलेलं आहे। तो खाजगी कॉन्ट्रॅक्ट करत होता, प्रायव्हेट कामं घेत होता, काही कंपन्यांची कामं घेत होता, त्यावेळी चांगला होता। ज्यावेळी शासकीय कामं घेतली ज्यावेळीपासून या 2-3 वर्षापासून, त्यावेळी प्रचंड अडचणीत आला, अनेक देणी झाली त्याच्यावर, आपलेच पैसे पण शासनाकडे अडकलेत आणि आपण दुसऱ्याचं देणं आहे हे त्याच्या मनात त्या ठिकाणी पूर्ण आतमध्ये हे रुतलं होतं आणि त्यातनं बाहेर दुर्दैवानं पडू शकला नाही, बोलला नाही। जमीन स्वतःची 20-25 गुंठे विकली, दागिने गहाण ठेवले, विकले, अनेकांच्याकडून कर्ज उचललं आणि एक उदयोन्मुख अत्यंत चांगला, अत्यंत खरंच चांगला मुलगा, तो मितभाषी मुलगा, आणि दुर्दैवानं आज त्याचा मृत्यू बळी गेलेला आहे। हा बळी आहे आणि वाईट आहे, कुटुंबाच्या सगळ्या भागाच्या गावच्या सगळ्या दृष्टीने हे वाईट आहे। येणाऱ्या पिढीला काय संदेश जातो यातनं? मुलांनी काय करायचं? या वाटेकडे यायचं का नाही? काय अपेक्षेनं करायचं? नोकऱ्या नाहीत, व्यवसाय म्हणून कुठला निवडायचा? हा मोठा प्रश्न या निमित्तानं सगळ्यांसमोरच निर्माण झालेला आहे आणि शासनानं पण जबाबदारीने ह्या सगळ्याकडे बघावं, संवेदनशीलतेनं बघावं आणि एकच मागणं, आता काय मागवू शकतो आम्ही? त्याच्या कुटुंबाची जबाबदारी शासनानं उचललीच पाहिजे, कारण शासन जबाबदार आहे ते ह्या सगळ्या आणि कुटुंब उद्ध्वस्त व्हायला। त्याची बायको दुर्दैवानं तिचं त्या लाडक्या बहिणीचं कुंकू या ठिकाणी पुसलं गेलेलं आहे, तिला शासकीय सेवेमध्ये घ्यावं अशी आमची मागणी आहे। तिची मुलगी लहान आहे, त्या कुटुंबाची जबाबदारी, त्याला आर्थिक मदत तर द्यावी, हे बिल तर तात्काळ द्यावंच त्याचं, पण आर्थिक मदत तर द्यावी आणि तिला शासकीय सेवेमध्ये घ्यावं अशी मागणी आम्हा सगळ्यांची आहे। राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्याप्रमाणे व्हायला लागले तशा पद्धतीने आता जर सरकारी कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्यांची मालिका सुरू होती की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं? ही भीती ह्या अधिवेशनामध्ये अनेक विरोधी पक्षांनी, आमच्या उभाट आणि राष्ट्रवादी सगळ्यांनीच या ठिकाणी मांडली होती की कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या सुरू होतील आणि दुर्दैवानं आमच्या ह्या वाळवा तालुक्यासारख्या सदन तालुक्यात अशी अवस्था असं पहिल्यांदा सुरुवात होईल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं। त्यामुळं तुम्ही म्हणता हे खरं आहे, ही मालिका सुरू व्हायची भीती या निमित्तानं निर्माण झाली आणि आज असंवेदनशील स्टेटमेंट करतात हे मंत्री। म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर नव्हता, तो अधिकृत नव्हता, त्याची बिलं झालेली आहेत। आता तुमच्याकडे प्रशासन आहे, यंत्रणा, ह्या 3 गावात ज्यानं काम केलं होतं त्या गावातल्या माणसाला विचारा ना हे काम कुणी केलं आहे। त्यानं जर हर्षल सोडून दुसरं नाव घेतलं तर आम्ही जाहीर माफी मागतो ना, कशाला बेजबाबदार वक्तव्य करता? असे 80-90 हजार कॉन्ट्रॅक्टर आहेत महाराष्ट्रातले की ज्यांची देणं तुम्ही बाकी आहे, तुम्ही ते टाळताय आणि तुम्ही तिसरीकडे भरकटवताय विषय। लाज वाटली पाहिजे हो तुम्हाला। पहिला गुलाबराव पाटलांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। शेतकऱ्यांची आत्महत्या व्हायला लागल्यात, शेतकरी कृषी मंत्री शेतकऱ्यांच्यावर बोलत आहेत, काय वाटेल ते बोलत आहेत शेतकऱ्यांच्यावर, भिकारी म्हणतात शेतकऱ्यांना, आणि तसंच हे कॉन्ट्रॅक्टरना बोलायला लागले। तुम्ही त्या खात्याचे मंत्री, पहिला यांचा राजीनामा घेतला पाहिजे, ह्यांची चौकशी आणि ह्यांच्यावर गुन्हे नोंद केले पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ही बेजबाबदार वक्तव्य थांबवली पाहिजे। 5वी बहुमत आहे म्हणून आम्ही काही करू शकतो, किती आत्महत्या झाल्या तरी आमच्यावर फरक पडत नाही, अशा आविर्भावात राहू नका, जनता रस्त्यावर उतरेल। आज ज्या पद्धतीने त्यांच्या घरातल्या लोकांच्याबद्दल आपण बातम्या घेतोय, त्यांच्याबद्दल आपण प्रतिक्रिया व्यक्त करतोय, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? आज हर्षलचा जो दुर्दैवी मृत्यू झाला ह्याबद्दल सर्वस्वी मनस्वी दुःख होत आहे। तर याच्यामध्ये एक कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाचं आता जी गुलाबराव पाटील यांनी जी स्टेटमेंट केलं की हा आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही, पण त्या गुलाबराव पाटलांना माहीत आहे का आपली कामं आपण कुणाला दिली, खाली कोण करतं? तुमची सिस्टीमच अशी आहे की ठराविक रकमेपर्यंत अमक्याने कॉन्ट्रॅक्ट भरावं, त्या रजिस्टर्ड असणाऱ्या इंजिनियरनी भरावं आणि ते खाली
सब कॉन्ट्रॅक्टर नेमत असतात, ही मूळ तुम्हाला तुमच्या खात्यात कशा पद्धतीने कार्यपद्धती चालू आहे याच्या माहितीचा यांना पूर्णपणे अभाव आहे. त्यामुळं अशी ही चुकीची वक्तव्य करतात. आणि हर्षलसारख्या जो सालस मृदू स्वभावाचा होता की जो काम करूनसुद्धा त्याला शासनाचे पैसे वेळेवर मिळाले नसल्यामुळे आत्महत्येला कवटाळावं लागलं, ह्या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन आहे. आणि ते पूर्णपणे ही चौकशी न करता बेजबाबदारपणानं मंत्री महोदय बोलतात, त्यांचा आम्ही सर्वस्वी निषेध करतो. त्यांना एवढी कल्पना पाहिजे होती की काल परवाच हाऊस चालू असताना माननीय जयंतराव पाटील हर्षलच्या घरी आलेले होते आणि तिथं त्यानं आपल्या व्यथा मांडल्या. म्हणून साहेबांनी हाऊसमध्ये बोलणं केलं की बरेच कॉन्ट्रॅक्टर बिलं न मिळाल्यामुळं म्हणजे मानसिक ताण आलेला आहे, त्यांच्यावर ताण पडलेला आहे आणि अनेक आत्महत्येच्या बाजूला वळण्याची शक्यता आहे. मग त्यांचा अंदाज आज हर्षलच्या रूपानं खराच ठरला. आणखीन कुणावर असं बळी होण्याचा प्रश्न येऊ नये म्हणून सरकारने जागं व्हावं व सर्व कॉन्ट्रॅक्टांची बिलं क्रमाक्रमानं कशी पेड करता येतील त्यांना विश्वासात घेऊन त्यांना दिलासा द्यावा, त्यांना मदत कशा प्रकारे करता यावी ती बघावी. आणि हर्षलच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून भरघोस मदत द्यावी. त्याच्या लहान मुलगीला आणि मंडळींना आपण कसं पालनपोषण होईल वाऱ्यावर पडलेला हे पहिला शिकून, पहिले अडाणी शेतकरी आपण आत्महत्या करत होतो, पण सुशिक्षित माणसाला सुद्धा तुमच्या शासन व्यवस्थेतल्या अडचणीमुळं मृत्यूला सामोरे जावं लागतं. ह्या अशा घटना घडून येत. म्हणून शासनाने याच्यावर योग्य विचार करावा. शासनात कुठेही सुश्रबद्धपणा नाही, अनेकांचे अनेक विचार आणि बेजबाबदारपणा म्हणतात आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही. तुम्हालाच माहीत नाही आमची कामं कोण करते. तुमच्या खात्याचं तळागाळापर्यंत काम कोण करतं आहे ही जर मंत्रिमंडळातल्या जबाबदार व्यक्तीला जर माहीत नसेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव काय आहे. आणि मग त्यांना कुठला हर्षलन कोण ह्याची कल्पनाच नाही हो. ह्याचा सगळा खेद होते आणि मनस्वी दुःख होते. आणि असली हेच का आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला अशी म्हणायची पाळी आपल्यावर येऊ नये हीच मी भावना व्यक्त करतो. घरात आता काय परिस्थिती आहे? कारण हर्षल एकटाच मिळवता होता. हर्षल एकटाच त्याच्या जीवावरतीच आमचं कुटुंब होतं आणि आता पूर्णपणे कोलॅप्स झालं आहे कुटुंब. म्हणजे आता त्याच्या लहान मुलीला आम्ही काय सांगणार आहे म्हणजे नाहीच काही सांगू शकत की तिचे बाबा कुठे गेले काय असं प्रश्न विचारते कालपासून, पण ते आम्ही काय तिला उत्तर देऊ शकणार झालं कारण की वहिनींची पण परिस्थिती नाजूकच आहे. म्हणजे काय शासनाकडून एवढीच अपेक्षा होती की ते कॉन्ट्रॅक्टरदारांची जर बिलं दिली असती, भलेही माझ्या भावानं सब कॉन्ट्रॅक्टर घेतले असेल, माझ्यासारख्या अनेक भावांनी सब कॉन्ट्रॅक्टर घेतले महाराष्ट्रात, त्यांची तुम्ही बिलं देणार नाही का? त्या कॉन्ट्रॅक्टदारांची बिलं तुम्ही देणार नाही का? त्यांची असं माझ्या भावासारखा हर्षलसारख्या अनेक जर आत्महत्या झाल्या तर तुम्ही शासन म्हणून तुम्ही जबाबदारी घेणार नाही का त्यांची? आज मी म्हणून माझा भाऊ एक देवाज्ञ झाली त्याची किंवा त्यानं आत्महत्या केली का केली याचं कारण तुम्ही बघा ना. तुम्ही जबाबदारी झटकून जर तुम्ही आमच्याच कुटुंबाच्या जखमेवर जर मीठ चोळत असाल तर आम्ही गुलाबराव पाटील सारख्या मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कुटुंबियांच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं. सब कॉन्ट्रॅक्टर असणारे हर्षल पाटील यांची आत्महत्या जरी झालेली असली तरी जे रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचीसुद्धा बिलं अद्याप निघालेली नाहीत. कारण ही बिलं निघाली नाहीत म्हणून हर्षल पाटलांनी आत्महत्या केली होती. साधारणपणे 1,40,00,00,000 असं त्यांचं ते देणं राहिलेलं आहे शासनाकडे. तशाच पद्धतीनं हे कॉन्ट्रॅक्टर आहेत आपल्यासोबत, त्यांचेही देणं राहिलेलं आहे. मी 2024ला सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेला अध्यक्ष म्हणून वाळवा तालुक्याला काम केलेलं आहे. तर मी 2011पासून रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर आहे. परंतु ह्या 2 वर्षात जे बिलांची म्हणजे तारांबळ उठलेलं आहे, जे त्रास व्हायला लागला आहे आम्हाला. माझं वैयक्तिक जानेवारीत काम पूर्ण झालं आहे. आज महिना चालू झाला, जुलै संपत आला तरी वर्षाअखेर झालं तरी मला पैसे मिळालेले नाहीत.
आणखीन असे 2023ला मी जलजीवन मिशनचं काम पूर्ण केलं आहे. त्याचं बिल फायनल टाकलेलं, परंतु शासनानं सुशिक्षित प्रशासकीय मान्यता नसल्या कारणाने माझं एक 6 लाख रुपयाचं बिल आज अखेर 2 वर्ष झालं दिलेलं नाही. मग आता आम्ही किती वेळा जायचं, किती वेळा शासनाकडे मागायचं की आम्हाला आमचे केलेल्या कामाचे तर पैसे द्या, आम्ही काय तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पैसे द्या असं म्हणत नाही. आणि आम्ही ज्यावेळेला काम लेट करेल किंवा एखादी अडचण असेल, जागेची उपलब्धता नसते. आता जलजीवन मिशनचं काम करत असताना सगळ्यात मोठं नदी साईडला जाऊन जागा घ्यायला लागते, ती कॉन्ट्रॅक्टरनंच करायचं. 10% डिपॉझिट भरायची लोकवर्गणी ती कॉन्ट्रॅक्टरनं भरायची. 2 कोटीचं काम करत असताना 10%नं 20 लाख रुपये इतकी मोठी रक्कम भरायला लागते अगोदर. 5% अनामत सुरक्षा रक्कम म्हणून भरायला लागते, तिची 10 लाख रुपये किंमत होते. आज हर्षल पाटील साहेबांनी तांदूळवाडीची 2 कोटीची योजना पूर्ण केली, परंतु त्यांचं आज 30 लाख रुपयाची नुसती डिपॉझिट अडकून आहे. इतर टॅक्सेशनचा विचार केला तर 10 लाख रुपये, GST 18%नं 18×2=36 जवळपास 30 ते 32 लाख रुपये GST त्यांची गेली आत्तापर्यंत. एवढ्या सगळ्या गोष्टीतनं त्यांनी योजना पूर्ण केली. जिल्ह्यातली सगळ्यात पहिली योजना आहे तांदूळवाडी आणि अत्यंत चांगली सक्सेसफुली चालू आहे. आणि आम्ही 2 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं त्यांनी जी योजना चालू केली त्या योजनेचं पाणी पितो आहे. आम्हाला खूप अभिमान आहे की माझ्या मित्रांनं, मी गेली 15 वर्ष झालं हर्षल साहेबांचा मित्र आहे. आम्ही खूप वर्ष एकत्रित काम केलं. मी बघितलं आहे हर्षल साहेबांना, एवढ्या मोठ्या विचाराचा माणूस आहे. स्वतः आर्किटेक्ट इंजिनियर असून त्यांनी आर्किटेक्टमध्ये न वळता त्यांनी कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये जास्त त्यांना इंटरेस्ट असल्यामुळे ते गेली 15-16 वर्ष झालं कॉन्ट्रॅक्टिंग करतायत आणि स्वतः ते इंजिनियर आहेत. फक्त एकच विषय लोकांचं ग्रह झालं आहे की ते आमचे कॉन्ट्रॅक्टर नाहीत. तुमचे कॉन्ट्रॅक्टर नाहीत तर काम कसं काय केलं त्यांनी? तुम्ही काम कसं दिलं त्यांना? तुम्ही ज्या एजन्सीला काम दिलं ती एजन्सी काम करते का तुम्ही बघितलं का? तुम्ही कुठंतरी तळागाळात खोलात जाऊन विचार करा. आणि माझ्यासारख्या फार लहान कॉन्ट्रॅक्टर आहे मी, माझे 10 लाखाचं काम केलं की माझ्याकडे पैसे राहत नाहीत. मी फार पैसे गोळा करून ते काम केलेलं असते. 6-6 महिने वर्ष जर आम्ही जर पैसे नाही मिळाले तर व्याजाचा आकडा मिळणाऱ्या नफ्यापेक्षा जास्त जातो आहे. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर ज्या ठेकेदारांनी काम पूर्ण वेळेत केले त्यांचं तरी देयक अदा करा. लाडकी बहीण सारख्या ज्या लोकप्रिय योजना होत्या तिकडे पैसे गेल्यामुळं तुम्हाला लोकांचे पैसे द्यायला पैसे शिल्लक नाहीत असा आरोप काही कॉन्ट्रॅक्टर्सने केला. तुम्हाला काय म्हणायचं त्याबद्दल? आता लाडकी बहीण योजना चालू केली काही वाईट आहे असं म्हणता येत नाही, पण जी योजना लाडकी बहीण चालू केली, आज माझी मंडळी ज्यावेळेला आम्ही लाडक्या बहिणीसाठी अर्ज असा विषय झाला तर मी स्वतः रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे मी माझ्या मंडळीचं सुद्धा लाडक्या बहिणीत नाव नोंदलेलं नाही. कुठेही माझी चौकशी करा. माझ्या बायकोनं सांगितलं की आपण असं ह्या गोष्टी आपण मी स्वतः GST भरतो आहे आणि इन्कम टॅक्स रिटर्नची माझी वेळोवेळी फाईल असते. ह्या अशा कंडिशनमध्ये जर मीच लाडकी बहिणीचा फायदा घेतला तर मग ज्यांना खरोखर फायदा पाहिजे त्यांना मिळालेला नाही. आज अशी कुटुंब मी बघतोय की ज्यांच्याकडे करोडो रुपये संपत्ती आहे आणि त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे. आणि ॲक्च्युली जी खरंच जे आता शेतात काम करायला महिला जातात, भांगलायला जातात, दिवसभर भांगल्यानंतर 200 रुपये पगार मिळतो आहे. आज नुसतं गोडे तेल घ्यायला गेलं तर 160-170 रुपये किलो आहे. एक दिवस काम करून तुम्ही फक्त एक किलो फक्त गोडे तेल घेऊन जाऊ शकताय घरी. एवढी महागाई आहे आज. तुम्ही महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करा आणि लोकांना आदू करू नका. 1500 रुपये देऊन त्यांना तुम्ही हे करू लालच दावणं काय मला हे पटत नाही वैयक्तिक. मी माणूस म्हणून माझं असं तुम्हाला विनंती आहे, त्यांना रोजगार द्या, त्यातनं 2 रुपये मिळवून द्या आणि कष्ट करायची पद्धत ही लेझीपणा जास्त वाढायला लागला आहे. खूप लोक आळशी व्हायला लागलेत. मोदींनी 2000 रुपये दिले त्याचा फायदा झाला असं की किसान लोकांना. ठीक आहे, शेतकऱ्यांना तुम्ही हे केलं असं जेवढं तुम्ही पैसे निधी देशीला, फुकट अन्य देशीला तेवढी लोक आळशी होत जाणार आणि त्यांना तुम्ही सक्षम करण्याचा प्रयत्न करा. त्यांना रोजगार द्या, त्यांना कामाला. आता मागं MMGSY वगैरे ह्या ज्या योजना आलेल्या की रोजगार हमी योजना की गावात आता समजा बेरोजगार लोक आहेत त्यांना ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज केल्यानंतर त्यांना काम मिळू शकत होतं, त्यांना आठवडा पेमेंट निघत होतं. अशा योजना राबवा, त्यांना कुठंतरी हाताला काम द्या. घरात झोपून तुम्ही जर त्यांना 1500 रुपये महिन्याला देत असेल तर ते काही योग्य नाही. लाडक्या बहीणसारख्या लोकप्रिय योजनांच्या पाठीमागे लागून जे खरे काम करणारे सब कॉन्ट्रॅक्टर्स आहेत यांची बिलं तटल्यामुळं आज हर्षल पाटील यांच्या आत्महत्येचा प्रसंग उद्भवलेला आहे. कॅमेरामॅन जमीरसोबत स्वाती चिखलीकर, तांदूळवाडी, सांगली.